खेळत बसतात. मग पत्त्याचं काही डिपार्टमेंट या सरकारने काढून रमी रावना त्याचं मंत्री केलं तर माझं काही म्हणणं नाही. आजच एक जोक आलाय माझ्याकडून एका कार्टुनिस्टकडे की त्यांना सांगितलं जावा खेळा, तुम्हाला आता क्रीडा मंत्री केलंय. हा जोक पर्यंत ठीक आहे हो, पण मला खरंच सांगा, खेळासाठी करिअर म्हणून मुलं आजकाल बघतात. त्यांना असे रमीराव म्हणून मंत्री देणार असतील, काय आदर्श देणार आपण? इकडे किरण रिजिजू खेलो इंडिया देशात चालवतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये रमीराव कामाच्या वेळात पत्ते खेळत बसतात. ही कुठली संस्कृती? हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासाठी खरंच अतिशय दुर्दैवी आहे. तरी मात्र एकीकडे देवेंद्र फडणवीस सातत्यानं मंत्र्यांना समज देत आहेत, संधी देत आहेत. ते म्हटले की आता ही शेवटची संधी आहे. मंत्र्यांना समज देऊन भागणार आहे का? राजीनाम्याची तुम्ही मागणी करताय. ते असं म्हटले की आता तुर्तास तरी कोणताही बदल होणार नाही असं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. जे काही झालेलं आहे ते आम्ही केलेलं आहे. आता ही शेवटची संधी आहे मंत्र्यांसाठी. आता शेवटची संधी म्हणजे अजून काय करायचं ठेवलंय यांनी? पार डान्स बार पर्यंत पोचलेत मंत्री. आता ह्याच्याहून पैकी कुठली गलिच्छ कृती केली की राजीनामे देतील, हाच मोठा प्रश्न आहे. आणि हे महाराष्ट्राच्या इमेजसाठी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची प्रचंड बदनामी होते. काल संध्याकाळी मी एका खासदारांच्या कार्यक्रमाला गेले होते. तिथे मला खासदारांनी सांगितलं, अरे तुम्हाला रमीराव, हे मला नाव कुठून आलं? हे पार्लमेंटमधूनच मला, ये तुम्हाला रमीराव का बदल दिया शायद डिपार्टमेंट. हे दिल्लीमधले खासदार चेष्टेने महाराष्ट्राबद्दल बोलतायत. ते दुर्दैव आहे आणि सगळ्या पक्षाचे. असं समजू नका की ते बोलणारे विरोधी पक्षातले, सत्तेतल्या पण लोकांचं तेच मत आहे. मॅम, काल मालेगाव ब्लास्टमध्ये जो वर्डिक्ट आला आहे, सगळे जे आरोपी होते त्यांना निर्दोष जे आहे सांगण्यात आलं आहे. तुम्ही या सर्वात पहिले तुम्ही या वर्डिक्टला कसं बघता? हे बघा, एक वर्डिक्ट आहे, शेवटी कोर्टाचा मान सन्मान केलाच पाहिजे. आता त्या ऑर्डरमध्ये काय, मी ती ऑर्डर काल वाचलेली नाही, पण ती ऑर्डरमध्ये काय त्यांचं म्हणणं आहे हे वाचल्याशिवाय पूर्णपणे बोलणं योग्य राहणार नाही, कारण का विषय संवेदनशील. आणि यानंतर सगळं